रुग्ण हक्क संरक्षण समितीचा नांदेड जिल्ह्यात विस्तार। भोकर येथे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष नियुक्ती। प्रदेश अध्यक्ष हनुमंत गोत्राळ यांची मुख्य उपस्थिती। नांदेड जिल्ह्यात रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या संघटनात्मक विस्ताराला आज महत्त्वाचे पाऊल पडले। भोकर येथील रेस्ट हाऊस मध्ये आयोजित कार्यक्रमात समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुडी यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष हनुमंत गोत्राळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले। यावेळी आशिष सोनुले यांची ग्रामीण जिल्हाध्यक्ष नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली, तसेच जमील शेख यांची भोकर तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। नियुक्तीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी रुग्णांच्या हक्कासाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि रुग्णांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी समिती अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या ठिकाणी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रदेश अध्यक्ष लातूर या ठिकाणावर आज भोकर शहराध्यक्षपदी शेख जमीलबाई व माजी तालुकाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहे। तरी या महाराष्ट्रामध्ये 29 जिल्ह्यामध्ये रुग्ण हक्क संरक्षण समिती गोरगरिबाला न्याय देण्याचं काम करते। तरी आम्ही पण या ठिकाणी भोकर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे रुग्णांचं काम करतो। या आमच्या कामाला बघून सरांनी आज लातूर येथून प्रदेशाध्यक्ष हनुमंत गोत्राळ साहेब या ठिकाणी येऊन आम्हाला नियुक्तीपत्र दिले, त्याबद्दल सरांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो।